या व्हिडिओमध्ये आपण 28 फेब्रुवारी 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धां परीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी 1928 रोजी सर व्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. 1987 सालापासून भारतात हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो. याचा उद्देश बघा, विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हा आहे. तर राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय गोलमेज संमेलन 2026 कोठे आयोजित करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. हे संमेलन 24 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झाले आणि तब्बल 27 वर्षानंतर हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. याचा मुख्य हेतू केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगामध्ये समन्वय निर्माण करणे हा होता. CBDC आधारित अन्न अनुदान कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे PMGKY. हा प्रकल्प प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत राबवला जात आहे. यामध्ये बघा, डिजिटल रुपयाच्या रूपात अन्न अनुदान दिले जाते आणि हे फक्त रेशन दुकानामध्येच वापरता येतात. पुडुच्चेरी हे तंत्रज्ञान स्वीकारणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले आहे. लहान वयातच मुलांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी युविका 2026 कार्यक्रम कोठे सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इस्रो. याचा मुख्य उद्देश काय बघा, ग्रामीण भागातील मुलांना अंतराळ विज्ञानाकडे आकर्षित करणे. कोणत्या देशाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपला 35वा मुक्ती दिवस साजरा केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुवेत. हा दिवस 1991 मधील इराकी सैन्यांच्या आक्रमणातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांच्या मदतीने कुवेतला हे स्वातंत्र्य मिळाले होते. बघा, कुवेत लक्षात कसं ठेवता येईल, कुलपाला चावी जर दिली तर कुलूप मुक्त होते. यावरून लक्षात ठेवा. भारतीय वायुसेनेच्या दक्षिणी वायू कमांडद्वारे कलारी लीप संयुक्त समुद्री अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीपसमूह. हा सराव फेब्रुवारी 2026 मध्ये पार पडला. यात भारतीय वायुसेना, तटरक्षक दल आणि सशस्त्र दल विशेष ऑपरेशन्स विभाग सहभागी झाले. लीप आणि लक्षद्वीप ल वरून लक्षात ठेवा. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी म्यूल बँक खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. याचा उद्देश बघा, सायबर गुन्हेगारांचे आर्थिक जाळे नष्ट करणे हा आहे. म्यूल अकाउंट्स ही अशी खाती असतात जी फसवणुकीचे पैसे वळवण्यासाठी वापरली जातात. अलीकडेच कोणत्या देशात UPIची सुरुवात झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इस्रायल. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि इस्रायलने UPI सेवा सुरू करण्याचा करार केला आहे. या करारामुळे भारतीय पर्यटकांना इस्रायलमध्ये स्थानिक चलनात पेमेंट करणे सोपे होईल. भारताची एकूण वीज क्षमता आता किती गिगावॅटच्या पार पोहोचली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 520 गिगावॅट. फेब्रुवारी 2026च्या आकडेवारीनुसार भारताची वीज क्षमता 520च्या पुढे गेली आहे. अक्षय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारत आता 4थ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोणत्या देशाने ऑपरेशन गजब लील हक नावाचे मोठे सीमापार सैन्य अभियान सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तानने 27 फेब्रुवारी 2026 रोजी अफगाणिस्तानाविरुद्ध हे ऑपरेशन सुरू केले आहे. याचा उद्देश दहशतवादी तळ आणि तालिबानची लष्करी प्रतिष्ठाने नष्ट करणे हा आहे. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून युद्धाची घोषणा झाली आहे. डिजिलॉकरच्या नियामक चौकटीच्या पुनर्वलोकनासाठी गठीत उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अजय साहनी. या समितीची पहिली बैठक 24 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे झाली. यामध्ये कायदेतज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये पदक तालिकेत प्रथम स्थान कोणी मिळवले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय लष्कर. या स्पर्धेची ही 6वी आवृत्ती होती आणि याची पहिली फेरी लडाखमध्ये आणि दुसरी गुलमर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. भारतीय लष्कराने एकूण 23 पदकासह 9 सुवर्ण पदक, 6 रौप्य आणि 8
कांस्य पदके जिंकली आहेत आणि सलग तिसऱ्यांदा भारत जिंकलेला आहे आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश आहे. कोणत्या राज्यात चुंगथांग लाचेन आणि तारामचू ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिक्कीम. 26 फेब्रुवारी 2026 रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांनी याचे उद्घाटन केले. जलशक्ती मंत्रालयाद्वारे जल महोत्सव कधी आयोजित केला जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8 ते 22 मार्च 2026. याची सुरुवात बघा 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी होईल आणि याचा शेवट 22 मार्च जागतिक जल दिनी होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या एअरफोर्स स्टेशनवरून स्वदेशी बनावटीच्या प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरमधून भरारी घेतली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जैसलमेर एअरफोर्स स्टेशन. यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी जैसलमेर एअरफोर्स स्टेशनवरून ही ऐतिहासिक भरारी घेतली. प्रचंड हे भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. भारतीय नौदलात सामील करण्यात आलेल्या चौथ्या पनडुब्बीरोधी युद्ध शॅलो वॉटरक्राफ्टचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे INS अंजदीप. 27 फेब्रुवारी 2026 रोजी चेन्नई येथे INS अंजदीपचे कमिशनिंग करण्यात आले. डॉल्फिन हंटर म्हणून ओळखले जाणारे हे जहाज उथळ पाण्यात कार्यक्षम आहे. हे जहाज तमिळनाडू आणि पुडुचेरी भागातील सागरी सीमांचे रक्षण करेल. जागतिक निवास सूचकांक 2026 मध्ये कोणता देश प्रथम स्थानी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्रीस. ग्रीसने 73 गुणांसह सलग दुसऱ्या वर्षी या निर्देशकात अव्वल स्थान पटकावले आहे. हा निर्देशांक हेनले अँड पार्टनर्स या संस्थेद्वारे दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. इटली, स्वित्झर्लंड आणि UAE 72 गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.